विक्रांत, अजून विचार कर. 3 तास आहेत, मग एकदा जन्मठेपेत अडकलास की अडकलास. नवरा मुलगा सुंदर दिसतोय ना. सुलभा मामी, तू पण ये, ओवाळ मला. मी कशी येऊ रे? का? अगं लहानपणी आंघोळ घालण्यापासून भरवण्यापर्यंत सगळं तू करायचीस. ते चालत होतं ना, मग हे पण चाललं पाहिजे. ये लवकर, उशीर होतोय. बरोबर बोलतोय तू. सुलभा, ताट घे आणि ओवाळ त्याला. सुखी राहा बाबा, सुखी राहा. नाही देशमुख साहेब, तुम्ही कारण सांगूच नका. घरचं कार्य तुम्हाला लग्नाला आलंच पाहिजे. मग का नाही, 9:15चा मुहूर्त आहे आपला. तुम्ही एक काम करा, तिथे या, अक्षता टाका, पहिल्या पंक्तीला जेवण निघा. नाही कोण म्हणत नाही. हे बाबा, हा मला कोण नेते हॉलवर? हा मी आईला हॉलवर कोण सोडणार आहे? मी त्या मधू काकाला सांगितलं होतं, ती मला जाब विचारते. तू आता बघ ना काय ते. मी हो बाई. काय रे पक्या, तुला गाडी सजून ठेवायला सांगितली होती ना? मग हो आजी, हार आणलाय पण. मग काय स्वतःच्या गळ्यात घालायला ठेवलंयस? नाही, त्याचा दोरा लहान आहे. हो का? मग स्वतःच्या चड्डीची नाडी काढून त्याला बांधायची होती. हॉलवर गेले गेले बांधतो. नाडी निघायला उशीर झाला का रे आपल्याला? एवढी तयारी करायची म्हणजे उशीर होणारच. दादा दादा, काय रे? अलका काकूला कसं तवी होते, तुला लगेच आत बोलवलंय. चल. विक्रांत, अरे तू कशाला आतमध्ये आलास? चल चल लवकर, नाही तर मुहूर्त टाळायचा. नानू मामा, आईला बघायला नको का? आणि आज एक सोडून 3 मुहूर्त आहेत. एक चुकला तर दुसरा मिळेल. काय ग, बरं वाटतंय का आता? हो नाही हो. काकू, काय झालं? आला विक्रांत, आला विक्रांत. ते बघ रे. काय ग, तरीच मला ओवाळायला आली नाहीस ना? नेहमी सारखं छातीत धडधडत असेल ना तुझ्या? अरे नेहमीपेक्षा जास्त धडधडतंय. काय झालं हिला? काहीही झालेलं नाहीये. अरेच्या, न तपासताच कळलं तुला? हो, त्याच्या आजोबांकडून शिकलाय तो नाडी परीक्षा. आई, तू थोडी विश्रांती घे आणि मग ये. चला ना बाबा, निर्मला पोहोचली तिथे हॉलवर. तिचा फोन आला होता. निघूया ना आपण. हो आई, तू पुढे हो, आम्ही येतो. चला. माझी नको काळजी कर. नीट घेऊन या तिला. मामी, ह्याला लिंबू सरबत द्या आणि हॉलवर घेऊन या. चला चला चला, लवकर चला. काय आहे, 9चा मुहूर्त आहे. मुहूर्ताच्या आधी तिथे जाऊन पोचायला पाहिजे. चल. नानू मामा, काय? तुम्ही इथे काय करता? ही गाडी बायकांसाठी आहे.
अगं होईल ऍडजस्ट, जरा मागे पुढे होऊन बसा. चला. अहो तुम्ही ना एक काम करा, तुम्ही ना त्या गाडीने या, ती लवकर पोहोचणार आहे हॉलवरती. ती लवकर जाणार आहे. हो. अगं मग हे मला अगोदर नाही का सांगायचं? Sorry हा. हो बाजूला. लवकर पोहोचा. हो हो. ए मंडळी आले बरं का. या या सगळे लवकर बाहेर या. या लवकर बाहेर. अरे या लवकर. हाय बडी. ऑल द बेस्ट यंग मॅन. थँक्यू. उशीर हा का आजही क्लिनिक वर गेला होतास की काय? विक्रांत खूप छान दिसतोस. ओके चला चला वाटच पाहता. नमस्कार. नमस्कार. ठीक आहे ना, परत लावा निरंजन. एवढं काय ते. हो ना. नवल आहे असं कसं झालं? वारा फार आहे ना, घ्या वाळून. या या जावई बापू या. तुमची मोनिकाच्या आजीशी ओळख झालीच आहे. हे मोनिकाचे अरविंद मामा. नमस्कार. नमस्कार. बडोद्याला असतात. अरविंदा, ह्यांना काय हवं नको ते तू जातीनं बघायचं. अजिबात काळजी करू नका जावई बापू. चला. या. ताई ताई हे आले. मस्त आहे नाही. ए वहिनी आहे तुझी. मी तुझ्या वहिनीबद्दल बोलतोय. ऐक ना, 2 कलश. ती बघ कशी आहे. चला. चला. मानसी, हो ताई इकडे आले. तुझी साडी बदल. का? कारण तुझी साडी माझ्या साडीपेक्षा जास्त छान दिसते. अगं तुझी साडी छान आहे की. हो, पण माझ्या साडीचा रंग आणि तुझ्या साडीचा रंग सारखा आहे.
आणि हे बघ पाटपदर सुद्धा सारखे आहे. लग्न माझं आहे ना. जा साडी बदल. ताई तुझा नवरा पळवून देत नाही. तू काय पळवणार आहेस? जा साडी बदल. आलेच. या जावई बापू या. तुम्हाला मुद्दाम थोडी तसदी देतोय. नाही आजोबा, त्यात तसदी कसली? जावई बापू, हे या पोरींचे आई वडील. शशिकांता, तुझ्या जावयाला आणलाय. छान आहे ना? अरे डॉक्टर आहे तो, स्वतःचं प्रसूतिगृह असलेला. अश्विनी, तुझ्या मुलीला श्रीमंत सासर मिळावं असं वाटत होतं ना? अगदी तसंच आहे का? बंगला, औषधांचं दुकान, गावी जमीन जुमला, आमराया. अहो पुरे ना. जावई बापू, आमचा मुलगा आणि सून अपघातात गेले ना, तेव्हा ही मोनिका 5 वर्षाची आणि मानसी 3 वर्षाची होती. आम्ही दोघांनीच सांभाळलंय त्यांना. आणि आता तो आजी, आजोबा, तुम्ही काही काळजी करू नका. शशिकांता, तुझ्या पिंडाला कावळा शिवला नव्हता तेव्हा दिलेलं वचन आता अर्ध पूर्ण झाले रे. मला कुणी बोलवलं? मीच बोलवलं. काय झालं ग? अगं, मोनिकाच्या शालूवरचा ब्लाऊज कुठे ठेवलाय ते माहितीये का तुला? अगं या काय तिच्या बॅग. त्यात कुठल्या बॅगेत काय ठेवलं याची लिस्ट चिकटवली आहे मी आलेच. बघितलं, ही आहे म्हणून सगळं कसं व्यवस्थित पार पडतंय. चला मुलीचे मामा नवरी मुलीला घेऊन या. स्वस्ती श्री गणनायकौ गजमुखौ मोरेश्वरौ सिद्धितो. कन्यादानाची विधी सुरू करण्यापूर्वी आजी आजोबांचे आशीर्वाद घ्या.
आयुष्मान भव, सुखी राहा. मोनिका काय होतंय? ए पाणी दे, पाणी दे. काय झालं, काय होतंय? काही नाही, ते गरगरल्यासारखं झालं थोडं. मी ना हिला जरा गर्दीपासून दूर घेऊन जाते. शी विल बी ऑल राईट. अहो काय हो, रडताय काय? लग्न लागून गेलं म्हणून रडताय? लग्नानंतर मुलीचं आयुष्य बदलतं, माहेर तुटतं तिचं. अहो हो, पण तुम्ही का रडताय? ती येणार आहे आपल्या घरी. तुम्हा पुरुषांना नाही कळायचं. बरं बाबा, नाही कळायचं. मग आता काय तुम्ही लगेच चक्कर बिक्कर? तुम्ही पण ना. अगं गंमत केली मी. रडू नकोस का? आज तुझ्या मुलाचं लग्न आहे, नवऱ्या मुलाची आई आहेस तू. आनंदाने अभिमानाने वागलं पाहिजे. काय कळलं? हा, मी जाते बाई, खूप काम आहेत. जाते. कशी आहे ती? आता ठीक आहे. मी जरा बघून येऊ? हो नाही, नको. ते काय ताण दगदग, धड खाणं पिणं नाही म्हणून गरगरलं तिला, बाकी काही नाही. येऊ मी? चल चल. प्रॉब्लेम आहे. काय? माय गॉड, ही प्रेग्नंट आहे?